बाळपणीच सर्वज्ञता वरित येते, सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखी. जेवढे जगातले शास्त्र आणि विद्या आहेत ना, त्याच्या तोंडाच्या जवळ उभी राहतात की आम्हाला तुमच्या ओवीमध्ये स्थान द्या. आपल्याला आठवावं लागतं. आणि ते शास्त्र आणि विद्या त्या योग्याच्या पुढे उभं राहतात आणि आठवण करून देतात, आम्हाला कुठंतरी जागा मिळावी, जागा द्या आम्हाला तुमच्या ओवीमध्ये. अर्थ बोलाची वाट पाहे. काय ज्ञानोबरांची ओवी बघा. अर्थ बोलाची वाट पाहे, ते तर अभिप्रावोची अभिप्राया ते विये. भावाचा फुलोरा हो तुझा मतीवरी. आणि या वयामध्ये सगळे विषय सुचणं हे फार अवघड आहे. सगळे विषय म्हणजे माणूस कसा असतो ब्रह्मज्ञानी त्याचंही वर्णन आहेत, मूर्ख कसे असतात त्याचंही वर्णन आहेत, आणि जंगलामध्ये पारधी ससा कसा पकडतो, शिकार कशी करतो त्याचंही वर्णन आहे. मी 2-4 पारध्यांना विचारलं बरं का की नेमकं काय काय घेऊन जाता, तरी ते 2-4 वस्तू विसरतातच. पण ज्ञानोबा नाही विसरत बरं का. जो पारधी आयुष्यभर शिकार करतो तो एखादी वस्तू विसरतो, ज्ञानोबा नाही विसरत. पाशिके पोती वाघुरा, सुनी ससाने चिकाटी खोचरा, घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे. एवढ्या वस्तू सांगितल्या नाहीत कोणी. आणि केवळ बाह्य वस्तू यात असं नाहीत, प्रत्येकाचं हृदय कसं आहे, ज्ञानाचं हृदय कसं आहे, भक्ताचं हृदय कसं आहे, अध्यात्माचं हृदय कसं आहे, मुमुक्षूचं हृदय कसं आहे, भोगी लोकांचं हृदय कसं आहे, पापी लोकांचं हृदय कसं आहे, आतून बाहेरून झाडा घेऊन तयार झालेली म्हणजे ज्ञानेश्वरी आहेत. आणि ती ज्ञानेश्वरी जसं जसं तुम्हाला कळायला लागते ना, तसं तसं अंतःकरणात उल्हास येतो आणि पुढचे धोके टाळले जातात. अनेक विषयाचं ज्ञान एकत्र होते ज्ञानेश्वरी. आणि याचा चमत्कार म्हणजे ज्ञानोबा आहे. माझा बोलण्याचा उद्देश लक्षात ठेवा. परमार्थ करता करता शरीर गेलं, समाप्त झालं, दुर्गतींता आत्तगच्छती. त्याची दुर्गती होत नाही, त्याचा विनाश होत नाही. म्हणून आपण तुम्ही आम्ही भाऊबाबाच्या नावाने परमार्थ करतो, ज्ञानोबा तुकोबराच्या नावाने परमार्थ करतो. पण परमार्थ केला तर भिण्याची गरज नाही. आपला मृत्यू हा चांगला असतो, सुंदर मृत्यू असतो. दुर्गती होत नाही आणि विनाश होत नाही. हा महत्त्वाचा भाग. जो ईश्वराला प्राप्त झालेली आहेत ना ब्रह्मज्ञानी योगी, त्यांचा भाग सोडून द्या. पण सर्वसामान्य माणसं मनापासून जर परमार्थ करत गेली तर त्यांचा विनाश होत नाही, दुर्गती त्यांना कधी होत नाही. म्हणून तुकोबरायांचं सुद्धा जीवन आहेत. माझ्या वडिलांची 82 का देवा, 8 पिढ्या पूर्ण परमार्थामध्ये गेल्या आणि 8व्या पिढीमध्ये परमार्थाचं फळ मिळालं. कुठल्याही क्षणामध्ये असं होऊ शकत नाही, परिवर्तन होत नाही. चमत्कार अध्यात्मच मानत नाही. तुमचा काय प्रश्न आला? चमत्कार हेच आहे की पुण्य साठवणं, पुण्य एकत्रित करणं. म्हणून छोटा विषय नव्हता. गेल्या 3 दिवसापासून मृत्यू हा विषय होता. त्यातला दोन्ही भाग सांगितला तुम्हाला. परमार्थ न करणारे सुद्धा मृत्यूला प्राप्त होतात, दुर्गती होते. आणि परमार्थ करत असताना अर्धा परमार्थ राहिला तर पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळतो. आधी प्रेत योनी म्हणून बऱ्याच लोकांचे संशयास्पद वातावरण आहेत. ते योनी शब्दाचा अर्थ आहे 84 लक्ष योनी जशा आहेत तशी ती प्रेत योनी आहे. त्याला वायवीय शरीर आहे, डोळ्यांनी न दिसणारं शरीर आहे. कारण की वारा डोळ्यांनी दिसत नाही अशा पद्धतीने ते आहे, वायवीय शरीर. आणि जोपर्यंत दुसरं शरीर त्याला प्राप्त होत नाही, काल तुम्हाला सांगितलं, मनःषष्ठानी इंद्रियाने हवेतच ती फिरत राहत. त्या अवस्थेचं नाव आहे प्रेत योनी. करत काहीच नाही, शरीर नसल्यामुळं आक्रमण करत नाही, परंतु प्रेत योनी आहेत. आणि या योनीसाठीच भागवत सुरू झालेलं आहे. भागवताचा उद्देशच प्रेत योनीतून मुक्ती मिळवण्यासाठी. हा झाला ज्ञानेश्वरीचा विषय. आणि भागवताचा जो विषय मी तुम्हाला सांगितला,
याचाही विषय असाच आहे. 7 दिवसांनी परीक्षित मरणार आहे असं कळाल्यानंतर नदीच्या किनाऱ्यावर बसून मरणाची वाट पाहणारा परीक्षित राजा तिथे येतो. सुखदेव, महर्षी सुखदेव, देवर्षी सुखदेव, योगी सुखदेव, व्यासपुत्र सुखदेव, फार महान व्यक्ती बरं का. 4 लोकाला गुरु नाही आहे जीवनामध्ये. शुक, याज्ञवल्क्य, दत्त आणि कपिल यांना गुरुच नाही आहेत. म्हणजे महाराज दत्ताला 24 गुरु आहेत. ते काही गुरु आहेत का अध्यात्मातले? मुंबईला मिळतात आणि मुंबईपेक्षा 1 नंबरची क्वालिटी लंडनला मिळते. नाशिकला सगळ्यातून शिल्लक राहिलेला जो माल आहे ना ते सगळं तिथे विकायला. नाशिकचे द्राक्ष, आमके द्राक्ष काही मिळत नाही तिथे चांगलं. सगळ्यात 1 नंबरचा माल निर्यात होतो, परदेशामध्ये जातो. त्याच्या खालची जी क्वालिटी असते ती मुंबईला असते. आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्ही म्हणजे पिकवायचं आपण आणि पैसा करता ही पहिल्यापासूनच आहे. लोणी जे आहे, दही जे आहे, तूप जे आहेत ते विकण्यासाठी आणि राक्षस लोक काय करतात, खातात आपलंच आणि आपल्यावरच अन्याय करतात. हा सामाजिक अपराध आहे. जर घरातल्या मुलांना जर तुम्ही तयार केलं नाही तर उद्या जर डाका पडला आपल्या गावामध्ये, कोणी लुटायला जर आलं आणि घरातली मुलं ताक पिऊन जर काड्यासारखे राहिले तर कसा प्रतिकार करणार आहे? हे भगवान कृष्णाने सामाजिक संदेश दिलेला आहे. सासवा झालेल्या ज्या गवळणी होत्या, ज्या पैशासाठी राक्षसाला धष्टपुष्ट करण्याकरता खाऊ घालायला नेत होत्या, त्यांना अडवलं त्यांनी. आणि आईला अडवणं म्हणजे कृष्णाचं चरित्र खराब झालं असा अर्थ होत नाही. आणि अडवलं आणि बाजाराला जाऊ दिलं नाही. कारण की आम्ही कमवलेले आहेत, आम्ही गायी राखलेल्या आहेत, पहिलं आमचं पोट भरा, आम्हाला तंदुरुस्त करा. उद्या राक्षसाचं जर आक्रमण झालं तर आम्ही ते थोपवू शकतो. हा सामाजिक संदेश राहिला बाजूला. कीर्तनकार आणि तमासगीर त्याच्यावर 2 तास घालवतात. ते मावशी कोण, अडवणारे कोण, काय कोण, काय एवढ्या म्हणजे माझं नीट ऐका बरं का. हलकट माणसाच्या हातात देव जरी आला तरी त्याचा कचरा झाल्याशिवाय राहणार. माणसाचं तर सोडून द्या तुम्ही. सामान्य माणसाच्या हातात जर श्रेष्ठ माणूस आला, कचरा होतोच. म्हणून संगत करू नये कोणाची. पहिल्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला मग साधू संगे सुबठा, संताचे संगती मनोमा. हे याचं कारण ते आहेत. मला एक उलटा प्रश्न तुम्हाला विचारते. सगळे बाबांच्या फडामध्ये बसलेले आहेत. भगवान बाबासारखे दिव्य विभूती नाही आहेत. आणि नारायणगडाचं शासन करत असताना दिंडी भगवान बाबांनी सुरू केली, परमार्थ भगवान बाबांनी सुरू केला, अन्नदान सुरू केलं, पैठणची दिंडी सुरू केली. वारकरी संप्रदायाची मराठवाड्यामध्ये भगवान बाबांनी सुरुवात केली. अर्थ कळाला तुम्हाला? नाही कळाला? म्हणजे मराठवाड्यामध्ये परमार्थाची सुरुवात, वारकरी संप्रदायाची ज्ञानेश्वरीची सुरुवात बाबांनी केली. त्यांच्या अगोदर कोणी ज्ञानेश्वरी वाचली मराठवाड्यामध्ये हा इतिहासच नाही. पहिला माळ घालण्याचा इतिहास, ज्ञानेश्वरीचा इतिहास हा भगवान बाबांचा आहे. आणि इतक्या चांगल्या पारमार्थिक माणसाला एका पारमार्थिक अधिष्ठानावरून खाली करावं हा सामान्य माणसाचा विषय. लक्षात आलं तुम्हाला? का काढावं नारायणगडावरून? म्हणजे परमार्थ वाढवला, गड वाढवला, प्रसिद्धी वाढवली, ज्ञानोबरायांचं महात्म्य वाढवलं, पूर्ण मराठवाड्यातले जिल्हे त्यांनी वारकरीमय केले. हा आणि किती लोकांनी आदर्श घेतला. आता कुणी उठला तरी नारळी सप्ताह सुरू करतो, पण पहिला नारळी सप्ताहाचा मान आणि संकल्पना ही भगवान बाबांची. आणि आता तर सप्ताह फार सुलभ झालेला आहे. बाबांच्या टायमाला ज्या गावात सप्ताह असायचा त्या गावातल्या स्त्रिया स्वतः भाकरी करून वाढायच्या. असे गावोगावातून भाकरी येत नव्हत्या. आणि त्या काळात ज्यांनी बाबांच्या काळात सप्ते केलेले आहेत ना, ते अजूनही
आठवण करतात की आत्ता जेवढी मजा आहे तेवढी बाबांच्या काळामध्ये तो सुरुवात होती त्याची. म्हणजे दिंडी असेल, नारळी सप्ताह असेल, ज्ञानेश्वरी प्रवचन असेल, सगळं इतकं चांगलं करणाऱ्या संतांना सुद्धा सामान्य माणसाच्या परिसरात जर राहायचा प्रसंग आला तर त्यांना सुद्धा गड सोडावा लागतो. भगवान श्रीकृष्ण किंवा संत कोणीही असो, गाथा लिहिणारे जगद्गुरु तुकोबराय यांना सुद्धा गावातून हाकलून देण्यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीच्या बैठकी झालेल्या आहेत. आणि हे तुकोबरायांनी लिहून ठेवलेले आहेत. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. म्हणून आता कधी कधी देऊचे लोक भेटतात, महाराज आम्ही तुकोबरायांच्या वंशातले. म्हटलं बडोल्याच्याच वंशातलेत. व्यक्तिमत्व समजत नाहीत, मोठे पण समजत नाही. भगवान श्रीकृष्णाचं बालपण कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान कृष्णाचं जीवना म्हणजे श्रेष्ठ जीवन आहे. म्हणून ज्ञानोबराय आणि श्रीकृष्ण म्हणून वर्णन फार सुंदर केलेले आहेत महाराज. हे जे 3 जोड्या आहेत ना भागवताच्या, ह्या फार वेगळ्या आहेत. शुकदेव सुद्धा 16 वर्षाच्या आत भागवतकार होतात. 16व्या वर्षी त्यांनी भागवत सांगितलेलं आहे शुकदेवांनी. निगमकल्प तरोर गलितम फलम सुखमुखाद अमृतात द्रव संयुतम. आणि याच्या अगोदर एक श्लोक फार सुंदर आहे. धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सरानाम सदाम. धर्म प्रोजित कैतवोत्र परमो. या जगामध्ये काही कपटी धर्म तयार झालेले आहेत. कैतव, कैतव म्हणजे कपट. आणि धर्मामध्ये कपट आल्यामुळे कपट रहित स्वतंत्र प्रेमयुक्त पंथ प्रारंभ करावा म्हणून शुकदेवाचा जन्म आहे. धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सरा नाम सदाम. मत्सर रहित जे संत आहेत या जगामध्ये, अशा संतासाठी अनेक प्रकारचं वर्णन आहे. तो विषयांतर होऊ शकतं म्हणून तुम्हाला आठवण करून देतो. 16 वर्षाचे सुखदेव, 16 वर्षाचे ज्ञानोबराय, दोघांचेही गुरु भगवान श्रीकृष्ण. किती याला जीवन म्हणतात महाराज, याला श्रेष्ठ जीवन म्हणतात. हे जीवन आपल्या नशिबाला यावं, आपल्या कर्माला यावं म्हणून जगाकडे पाहून जीवन जगू नका. अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ. सतत भगवंताचं स्मरण करणारा, सतत देवाची आराधना करणारा. म्हणून आपल्यामध्ये फार सांगितलेलं नाही वारकरी संप्रदायामध्ये. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अनन्य चेता सततम योमाम स्मरती स्मरती. हरिमुखे म्हणा. आणि काही नियम नाही महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. नामचिंतन म्हणून भजनाला, नामचिंतनाला आपल्या जीवनामध्ये फार मोठं प्राधान्य. फार ऐकावं लागतं अशातला प्रकार नाही आहेत, पण नामचिंतनाला प्राधान्य आहेत. आणि सतत सतत शब्दाचे आघात हृदयावर होत गेलेत, हृदयातली दुर्बुद्धी समाप्त होते, सद्बुद्धी जन्माला येते. आणि सद्बुद्धीमध्ये अंतःकरणाची निर्मलता वाढत जाते, तिथे ज्ञान प्रकाशित होतं. अनन्य चेता सततम. आणि मग तो जो साधक आहे तो साधक ईश्वर रूप होतो. हे मरण प्राप्त व्हावं. शरीर हा विषयच नाहीत. म्हणून पुन्हा एकदा 4 दिवसाचा संक्षिप्त विषय सांगतो. अर्धवट मरण जर परमार्थात आलं तर काय होतं हे मी तुम्हाला आज सांगितलं. आणि जो नामचिंतन करणारा आहे तो कसा असतो, का असायला पाहिजेत. नामा परते तत्व नाही रे, अन्यथा अनेक पंथा वाया जासी. इतर ठिकाणी जर गेलात, इतर संप्रदायामध्ये गेलात, नाम सोडून जर कुणाला गुरु मानत असशील, वाया जासी. अजूनपर्यंत गेला नाहीस, पण भविष्यकाळ सांगितलं.
अनेक पंथा वाया जासे. खूप सुंदर गोड आणि शब्द आहेत. आणि जर नामचिंतन करत गेला तर ज्ञानोबा खूप सुंदर सांगतात, त्याचा मृत्यू दुरुस्त होतो, ईश्वर स्वरूप होतो. आणि याचे सगळ्या ठिकाणी वर्णन आलेले आहेत. मी मागे एकदा सांगितलं होतं तुम्हाला, तुका आकाशा एवढा. हे व्यापकता, ही एकरूपकता, हे मरण, हे जीव दशा नष्ट होणं, हे आपल्या जीवनाचं ध्येय आहेत. हा 8वा अध्याय आहे. आणि याला काळ नाही, वेळ नाही, गती नाही, काही नाही. पण हा भक्त जर बाजूला सोडला तर बाकीच्या लोकांना मरत असताना दक्षिणायन पाहिजे, उत्तरायन पाहिजे, शुक्ल कृष्णे गती वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी पाहिजे. धूमो रात्रीस तथा, सगळं पाहिजे त्याला. आता हा विषय आपल्यासारखाचा नाही. एक तर मरणच नको वाटतं, त्याच्यामध्ये भीष्मासारखा जरा असेल तर उत्तरायण येईपर्यंत बाणाच्या शय्येवर झोपून तो उत्तरायणाची वाट पाहतो. तो स्वर्गातलाच होता भीष्म पहिला. म्हणून स्वर्गात जाण्यासाठी स्वर्गद्वारमपावृतम, याच्यासाठी 2 महिने तर शय्येवर, म्हणजे याचा अर्थ नीट समजून घ्या बरं का. एकटाच भीष्म स्वर्गात गेला आणि बाकीच्याचं पतन झालं. कारण की 2 महिने कोणी टिकलंच नाही. सगळं युद्ध संपलं आणि शय्येवर झोपलं. खूप गोड शब्द आहे बरं का. भीष्मस्तुती म्हणतात त्याला. खूप चांगला शब्द आलेला आहे. त्या शय्येवर झोपल्यानंतर युद्ध संपलं, युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला, सगळं झालं. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर परमार्थाचा विचार करायचा असेल तर तुम्ही भीष्माला जाऊन विचारा, परमार्थ सांगतील. मी सगळेच्या सगळे जिथं भीष्म आहे तिथे येतात. 5 पांडव, द्रौपदी. आता तुम्ही कल्पना करा, काटा जर रुतला तर आपल्याला त्रास होतो. जमिनीवर शरीर पडलेलं नाहीत, शरशय्येवर भीष्माचार्य पडलेले आहेत. आणि मग तिथं परमार्थ सांगतात. परमार्थ कशाला म्हणावं? हे विष्णू सहस्रनाम वगैरे आहेत, सगळं त्याचेच आहेत. भीष्माला विचारलेले प्रश्नच आहेत. आणि मग सहज द्रौपदीला प्रश्न सुचला. हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे म्हणून घेतो ह्या. सहज सुचला. एवढं तुम्ही ब्रह्मज्ञानी, एवढं तुम्ही आत्मज्ञानी भीष्माचार्य तुम्ही, आणि माझं वस्त्रहरण होत असताना तुमची ही धर्मबुद्धी कुठे होती? त्यावेळेस तुम्हाला धर्म का सुचला नाही? मोठा प्रश्न आहे ना तो. एका स्त्रीची भर सभेमध्ये बेआबरू होत असताना, वस्त्रहरण होत असताना, त्यावेळेस तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाला धर्म सुचू नये आणि आज तुम्ही धर्माचा उपदेश करतात. भीमाला राग आला बरं का, की ह्या अवस्थेमध्ये सुद्धा द्रौपदीचा राग गेला नाही. असं बघायला सुरुवात केल्यानंतर भीष्म हसले, डोळ्याने सांगितलं ग बस. द्रौपदीला जवळ घेतलं, सांगितलं तुझं म्हणणं अतिशय सुंदर आहे, मला धर्म सुचत नव्हता असं समजू नकोस. धर्मातून माझी बुद्धी कधीही दूर गेलेली नाही. ज्या भीष्मानं राज्याचा त्याग केला, सत्तेचा त्याग केला, त्या भीष्माला तू काय धर्म शिकवणार आहेस? पण त्यावेळेस मी प्रतिकार करू शकलो नाहीत, याचं एकमेव कारण दुष्टाचं अन्न खाऊन रक्त तयार झालं होतं. माझी बुद्धी जाग्यावर होती, पण माझ्या हातापायामध्ये शक्ती नव्हती. जो अन्याय करत होता त्याचंच मी अन्न खाल्लेलं होतं. आणि आज मी तुला बोलतो याचं कारण 40 दिवसामध्ये माझ्या शरीरातलं सगळं रक्त निघून गेलेलं आहे. आता मी विरक्त झालेलो आहे. आता माझी बुद्धी, माझी क्षमता पूर्णपणे माझ्या ताकदीवर आलेली आहेत. काही करू शकत नाही. दुष्टाचं अन्न खाल्लं त्याच्यामुळं मी अधर्माला रोखू शकत नाहीत. मंडपात बसलेल्या लोकांनी दारुड्याचं अन्न खाताना थोडा विचार करावा, दुष्टाचं अन्न खाताना थोडा विचार करावा. आणि जर घेतलं ना तर मी असे हजारो कीर्तनकार बघितलेले आहेत. गाव ज्याला चपलेजवळ उभा करतं ना त्याचे सुद्धा कीर्तनकार लोक नाव घेतात. या
आणि ज्यावेळेस असा प्रसंग येतो त्यावेळेस माझ्या लक्षात येतं ही भीष्माच्या पाठीमागची दुसरी अवलाद आहे. कुठंतरी तुम्ही मिंधे झालेला असता, कुठंतरी दुष्टाचं अन्न खाल्लेलं असतं, कशात तरी तुम्ही अडकलेला असतात. नाही तुम्हाला योग्य सुचत, नाही तुमच्या जीवनामध्ये योग्य प्रसंग आहेत. निष्कलंक. आणि आता हा झाला भीष्माचार्याचा विषय. ज्ञानेश्वरीतला विषय सांगतो तुम्हाला. त्याचं तर रक्त तयार झालं होतं. ज्ञानोबराय म्हणतात चुकून एखाद्या वेळेस, जबरदस्ती नाही, जाणून बुजून तर नाहीच, चुकून एखाद्या वेळेस पापी लोकांचं अन्न खाण्यात आलं, लगेच ओकारी करून टाकावी. नेनता अधमाचिया अण्णा. अधम शब्द लक्षात. बलात्कारी, खुनी, देशद्रोही या लोकांचं चुकून जर अन्न खाण्यात आलं, चुकून, नेनता अधमाचिया अण्णा खादिलिया की जे वमना. खाल्लं, पचायच्या आत ते ओकून टाकावं तर तुमची बुद्धी जागेवर येईल. एवढा मोठा परमार्थ अवघड आहे. आणि एवढी बुद्धी जर तुमची निर्मल राहिली तर तुम्ही मरणावर मात करू शकता. याची सांगता खूप वेगळ्या पद्धतीची आहेत. याचसाठी केला होता, शब्द लक्षात ठेवा बरं काय, अट्टहास. कोणाचंही अन्न न खाणं, कोणाच्याही संगतीमध्ये न राहणं, कोणाचंही न ऐकणं, भगवंताचं स्मरण करणं. कशा करता? शेवटीचा दिस गोड व्हावा, मरण चांगलं यावं, मृत्यू चांगला यावा. पुन्हा असा प्रसंग जीवनामध्ये येऊ नये जिथं मान शरमेनं खाली घालता येईल. शरीराचे हाल होणं हा रोगाचा प्रकार आहे. मन प्रसन्न असणं हा ईश्वर साक्षात्काराचा विषय. प्रारब्धाचे भोग असतात. शरीरामध्ये रासायनिक बदल झाल्यानंतर एखादा रोग तुम्हाला लागू शकतो. रोग आहे म्हणून तुमची बुद्धी रोगी झाली असा नाहीत. त्याही वेळेस तुमच्या बोलण्यातून चकाकीचे शब्द बाहेर पडतात. तुमची कृती, तुमचं तेजस्वीपणा लोपला जात नाही. आणि हा सगळा स्वार्थ आहेत, स्वतःचा उद्धार आहेत, स्वतःचं जीवन आहेत आणि स्वतःच्या मरणासाठी केलेला परमार्थ आहेत. शब्द नीट लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. स्वतःचं मरण दुरुस्त व्हावं यासाठी केलेला हा अट्टहास आहे. जाणार एकटेच आहात, पुन्हा कुणाची भेट होईल काही सांगता येत नाही. गेलेला माणूस तो एकटाच गेलेला असतो बिचारा, सगळा बारदाना इथेच असतो. तुकोबारांनी खूप सुंदर सांगितलेले आहेत. मिळता काष्ठे लोटता पूर, आदळे दूर होते कल्लोळी. फार सुंदर शब्द ज्ञानोबारांचा. असं नदीला पूर आलेला असतो, इकडची काठी तिकडची काठी, इकडचं लाकूड सगळं त्या पुरात वाहून जातं पूर आल्यानंतर. आणि एखादा दगड असतो, त्या दगडावर ही सगळी जमा होतात. मिळता काष्ठे लोटता पुरामध्ये. कुठल्या सगळ्याच जातीचे असतात ना. बाभळे असते, आंबाई असतो, निंबई असतं, सगळ्या काड्या खिडक्या. आता मंडपात बसलेले काही एका जातीचे लोक थोडेच असतात. वारकरी संप्रदाय हा काही एका जातीचा आहे का? याती भलती नारी, नर नारी असो नर असो सगळ्या लोक आहेत. किती वेळ मिळता, एक लाट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळे एकत्रित आहेत. लाट आले की पुन्हा पांगले आणि पुन्हा ती सिच्युएशन पुन्हा आयुष्यात येत नाही. पुन्हा तो प्रसंग. माफी मागता येते पण निसर्ग कोणाला माफ करत नाही. म्हणून मुख्य विषय नीट लक्षात ठेवा. स्वतःच्या जीवनासाठी स्वतःसाठी प्रयत्न करा. आत्मानम अवसादयत. स्वतःचा नाश करू नका. उद्धार म्हणजे किती अवघड गोष्ट आहेत ह्या. याच्यासाठी 8वा अध्याय आणि 8वाच 8वा. भगवान कृष्णाचा अवतारही 8वा आहे आणि त्याचं आठवण करणं हेच परमार्थ आहे. अशा रीतीनं आपला 8वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. सत्र झाल्यानंतर आपण 9व्या. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. जगद्गुरु